विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हा भाग अभ्यासलो. त्यामध्ये असं पाहिलो आपण की ट्रायंगल जर राईट अँगल असेल, समजा ट्रायंगल हा राईट अँगल असेल आणि राईट अँगलच्या वर्टेक्स मधून हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर काढला तर तयार झालेले दोन ट्रायंगल या ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात आणि ते परस्परांना सुद्धा सिमिलर असतात. याला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स असं म्हणतात. हे कालच्या तासात पाहिलं आपण. आणि यामध्ये हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे, समजा याची किंमत x असेल, या सेगमेंटची किंमत y असेल आणि या सेगमेंटची किंमत z असेल, तर यामध्ये आपण असं पाहिलं की x चा स्क्वेअर म्हणजे या परपेंडिक्युलर सेगमेंटचा स्क्वेअर हा या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून या परपेंडिक्युलर सेगमेंटला ज्याची व्हॅल्यू x आहे याला या दोघांचा जॉमेट्रिक मीन म्हणतात असं आपण पाहिलं. आणि मग या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्सचा उपयोग करून आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह करणार आहोत. पायथागोरस थेरम काय असतो हे आपण 7वी पासून अभ्यासत आलो, पण त्याची सिद्धता की हा सिद्धांत नेमका त्या ठिकाणी येतो कसा, याची सिद्धता इथे आपल्याला अभ्यासायची आहे पायथागोरस थेरमची. आणि परीक्षेमध्ये 10वीला हा थेरम लिहायला सांगतात. प्रूव्ह दॅट या प्रश्नामध्ये हा थेरम आपल्याला लिहायला देतात आणि मग त्यासाठी या थेरमची व्यवस्थित तयारी करायची आहे. आपल्याला पाठ करायचं नाही, लक्षात घ्या. समजून घेऊन जर केलो आपण तर सहजरित्या हा थेरम लक्षात राहतो. कालची जी प्रॉपर्टी आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, ती प्रॉपर्टी इथे आपल्याला अप्लाय करायची. बघा, थेरम फळ्यावर लिहिलेलं आहे. स्टेटमेंट पहिल्यांदा आपण नीट समजून घ्यायचं आणि मग यावरून गिवन लिहिता येतो, टू प्रूव्ह लिहिता येतं आणि मग त्याच्या आधारे प्रूफ लिहिणे सोपे होते. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस is equal to the sum of the squares of remaining two sides. बघा, हा स्टेटमेंट जनरल फॉर्म मध्ये आहे. हा स्टेटमेंट आपण इफ देन च्या रूपात कसा लिहायचा नवी मध्ये शिकलो. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तो ट्रायंगल कोणता ट्रायंगल असायला पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल. मग याला आपल्याला असं म्हणता येतं, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल देन, नंतर जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस, त्यामध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असतो सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग बाकीचे दोन साइड असतात त्यांच्या स्क्वेअर्सची सम ही इक्वल असते हायपोटेनसच्या स्क्वेअरशी. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग त्यासाठी या स्टेटमेंट वरून आकृती काढायची आहे. ऑब्वियसली आपल्याला आकृतीमध्ये राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. पहा, इथे एक राईट अँगल ट्रायंगल काढू आपण आणि मग याच्या आधारे गिवन लिहिता येईल, टू प्रूव्ह लिहिता येईल. समजा हा ट्रायंगल ABC ज्यामध्ये B जवळचा अँगल हा राईट अँगल आहे असं गृहीत धरू आपण. आणि मग ही दिलेली माहिती आहे की दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल आहे, ज्यामध्ये इन ट्रायंगल ABC अँगल ABC म्हणजे B जवळचा अँगल हा किती डिग्रीचा आहे असं मानतोय आपण, 90 डिग्रीचा. कारण तो ट्रायंगल जर राईट अँगल असेल तरच त्यामध्ये अशा प्रकारचा रिलेशन आढळतो. काय रिलेशन आहे,
the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. मग जर ट्रायंगल हा आपण राईट अँगल मानतोय तर यावरून जी स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची आहे ती इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. काय म्हणते, काय प्रूव्ह करायचं आहे? देन द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस. बघा या ट्रायंगल मध्ये बी जवळचा अँगल आपण 90 डिग्रीचा मानतोय, त्याच्या अपोजिट साइडला हायपोटेनस म्हणतात आणि मग स्क्वेअर ऑफ हायपोटेनस म्हणजे या आकृतीमध्ये AC चा स्क्वेअर हा इक्वल असतो इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग रिमेनिंग टू साइड कोणकोणते राहिले? AB आणि BC यांच्या स्क्वेअरची समशी हा हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल असतो, म्हणून AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. रिमेनिंग दोन साइड्स AB आणि BC यांच्या स्क्वेअरची सम इक्वल असतं हायपोटेनसच्या स्क्वेअरशी. हे प्रूव्ह करायचं आहे, जे टू प्रूव्ह म्हटलं जातं. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा पायथागोरस थेरम प्रूव्ह करण्यासाठी कालची जी कन्सेप्ट होती सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स ती अप्लाय करायची आहे. त्यासाठी एक कंडिशन आहे. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल साठी या राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधून हायपोटेनसवर परपेंडिक्युलर काढलेला असेल तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स अप्लाय करता येतं. म्हणून कन्स्ट्रक्शन मध्ये आपण या बी व्हर्टेक्स मधून हायपोटेनसवर एक परपेंडिक्युलर काढायचं आहे. समजा या परपेंडिक्युलरचं नाव आपण BD असं गृहीत धरू. हा BD परपेंडिक्युलर आहे AC, ज्यामुळे हे तिघ कोलिनियर आहेत. कन्स्ट्रक्शन मध्ये पहा आपण काय केलं, ड्रॉन सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू साइड AC, ज्यामुळे A, D आणि C हे तीन पॉइंट्स कोलिनियर झालेत. D हा A आणि C च्या बिटवीन आहे. आणि मग याच्या आधारे आता प्रूफ लिहायचे आहे. पहा कालच्या तासात काय पाहिलं आपण की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनसवर अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर काढला तर तयार झालेले दोन ट्रायंगल या ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात. आणि मग हे अल्टिट्यूड काढलं बाय कन्स्ट्रक्शन हे पुन्हा इथे लिहायचं. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC म्हटलं तरी चालतं, साइड AC म्हटलं तरी चालतं. आणि हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. तशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण केलं. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स अप्लाय करायचंय म्हणून आपण अल्टिट्यूड काढलो कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि मग हे असं आहे म्हणून सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स या प्रॉपर्टी नुसार हे दोन ट्रायंगल या ओरिजिनल ट्रायंगल्स सिमिलर असतात. म्हणून देयरफॉर ट्रायंगल ABC हा ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर असतो ट्रायंगल ADB आणि सिमिलर होईल ट्रायंगल BDC. हे तीन ट्रायंगल सिमिलर होतात. ABC हा ओरिजिनल ट्रायंगल आणि मग त्यानंतर ADB हा दुसरा ट्रायंगल आणि हा BDC तिसरा ट्रायंगल. हे तीन ट्रायंगल सिमिलर असतात. असं आपण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स ही कन्सेप्ट आपण कालच्या तासात अभ्यासलो. त्या अनुषंगाने हे तीन ट्रायंगल सिमिलर आहेत. आणि मग आपण हे ओरिजिनल ट्रायंगल पहिल्यांदा याच्याशी सिमिलर आहे असं कन्सिडर करू. नंतरच्या इक्वेशन मध्ये ओरिजिनल ट्रायंगल या सेकंड ट्रायंगलशी सिमिलर आहे असं गृहीत धरू. असे दोन इक्वेशन मिळतात आपल्याला आणि मग त्या दोन इक्वेशनची ॲडिशन करून अशा प्रकारचं इक्वेशन मिळतं जे आपलं या थेरम मधलं टू प्रूव्ह आहे. बघा पहिल्यांदा हा पेअर कन्सिडर करतो मी. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB. देयरफॉर ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. हे गृहीत धरून AB is to AD equal to BC is to DB equal to
AC is to AB आणि या स्टेपचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि मग या तीन रेशो मधून ज्या दोन रेशो मध्ये एक सेगमेंट डबल येतो ते दोनच रेशो विचारात घ्यायचे. बघा हा पहिला रेशो आणि हा रेशो, हे दोन रेशो विचारात घ्यायचे. पुढे लिहितोय therefore AB is to AD equal to हा AC is to AB. आणि मग यामध्ये AB into AB स्क्वेअर असा येतो आणि या दोघांचा गुणाकार AD into AC याला म्हणायचंय इक्वेशन 1. बघा हे दोन रेशो आपण कन्सिडर केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून AB into AB स्क्वेअर आला आणि मग या दोघांचा गुणाकार AD into AC. आणि मग याच्यानंतर हाच ओरिजिनल ट्रायंगल या BDC शी सिमिलर आहे म्हणून आपण असं लिहू ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. मग यामध्ये सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्यायचंय. लक्षात ठेवा तीन रेशो लिहिणं कंपल्सरी नाही. ज्या दोन रेशो मध्ये सेगमेंट डबल येतो ते दोन रेशो लिहिलं तरी चालतं. सुरुवातीला लक्षात येत नसेल तर तिन्ही रेशो लिहिलं तरी चालतं. बघा तीन रेशो अशी येतात AB इज टू करस्पॉन्डिंग साइड BD, त्याच्यानंतर BC याची करस्पॉन्डिंग साइड DC आणि AC ची करस्पॉन्डिंग साइड BC. रिझन तेच आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग यामध्ये पहा कोणत्या दोन रेशो मध्ये सेगमेंट डबल आलेले आहे तेच दोन रेशो विचारात घ्यायचे. हे दोन रेशो पहा BC is to DC equal to AC is to BC. मग यामध्ये BC टॉइस आहे, दोन वेळा आहे म्हणून BC into BC स्क्वेअर येतो आणि मग या दोघांचा गुणाकार AC into DC याला म्हणायचं इक्वेशन 2. बघा BC into BC स्क्वेअर आणि DC into AC. हा इक्वेशन 1 ज्याच्यामध्ये AB स्क्वेअर ची किंमत आली. हा इक्वेशन 2 ज्याच्यामध्ये BC स्क्वेअर ची किंमत आली. हे बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे इथे AB स्क्वेअर ची किंमत आली, इथे BC स्क्वेअर ची किंमत आली. आपण याच्यातला राईट साइड मिळवायचं असेल तर या दोन इक्वेशनवर ॲडिशन ही क्रिया करून आपल्याला या इक्वेशनचा राईट साइड मिळतो आणि मग त्याच्या पुढे ऑटोमॅटिक इक्वेशन मिळतं. म्हणून याच्या पुढे ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 म्हणायचं. आणि मग या दोन इक्वेशनची जर बेरीज केलो तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं पहा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि मग राईट साइड मध्ये AD into AC प्लस हा AC into DC आणि मग इक्वल टू. बघा या बेरजेमध्ये AD into AC इथला आणि इथे AC into DC हा इथला, या दोन बेरजेमध्ये किंवा या दोन टर्म मध्ये एक एलिमेंट कॉमन आहे. इथे AC आहे, इथे पण AC आहे आणि मग AC कॉमन घ्यायचा आणि मग इथला राहतो AD प्लस इथला राहतो DC आणि मग AC into AD प्लस DC. जर आपण आकृतीकडे पाहिलो तर AD प्लस DC ची बेरीज AC येतो म्हणून याची बेरीज AC ठेवता येतं आणि मग AC into AC 2 टाइम्स आहे म्हणून AC स्क्वेअर येतो आणि लेफ्ट साइड आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे झालं आपलं 2 प्रूफ. बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. म्हणजेच AC हा या राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोटेनस आहे, त्याचा स्क्वेअर हा इक्वल आहे रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरजेशी. आणि असं का झालं? कारण ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. हा झाला पायथागोरस थेरम. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो बघा. जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर यामध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असतो रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केलं. हा परपेंडिक्युलर सेगमेंट काढलो त्या हायपोटेनसवर, ज्यामुळे हा ओरिजिनल ट्रायंगल या दोन ट्रायंगलशी सिमिलर झाला. आणि मग पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल कन्सिडर केलो आणि मग यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घेतलो.
हे दोन रेशो इथे कन्सिडर करून AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC असा फर्स्ट इक्वेशन मिळाला. मग त्यानंतर ओरिजिनल ट्रायंगल या दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर दाखवलं. याचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये लिहिल्यानंतर हे BC टॉईस असलेले दोन रेशो इथे कन्सिडर केलो. BC इंटू BC BC स्क्वेअर आणि DC इंटू AC या दोघांचा गुणाकार इक्वेशन 2 मध्ये. आणि मग अशा प्रकारचा टू प्रूव्ह आहे आपला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा AB स्क्वेअर आणि हा BC स्क्वेअर या दोन इक्वेशनची ॲडिशन केलं. लेफ्ट साइडची बेरीज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आलेली आहे. राईट साइडची बेरीज बघा AD इंटू AC प्लस AC इंटू DC. या दोघांमध्ये AC कॉमन आहे. हा AD प्लस हा DC आणि मग AC AD प्लस DC म्हणजे आकृतीवरून AC येतं आणि मग AC इंटू AC AC स्क्वेअर. हा लेफ्ट साइड AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा अशा प्रकारचा पायथागोरस थेरम आहे. आता याच्या पुढच्या भागात आपल्याला या थेरमचा कन्वर्स अभ्यासायचा बघा. थेरम काय म्हणतो थोडक्यात सांगतो. ट्रायंगल जर राईट अँगल असेल तर अशा प्रकारचं इक्वेशन आढळतं. मग याचा कन्वर्स काय असू शकतं तुम्हाला कळतं. याचा कन्वर्स कसा तयार करायचा. जर अशा प्रकारचं रिलेशन ट्रायंगल मध्ये असेल, काय रिलेशन असेल की हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असेल बाकीच्या दोन साइडच्या स्क्वेअरशी समशी, तर तो ट्रायंगल मात्र राईट अँगलच असतो. हे या पायथागोरस थेरमचा कन्वर्स आहे. कन्वर्स सुद्धा परीक्षेत विचारतात. बघा याच्यानंतर त्या कन्वर्सची स्टेटमेंट मी लिहितो आणि मग आपण त्याची प्रूफ पाहूया. पहा आता जो थेरम अभ्यासला होता आपण पायथागोरस थेरम, हा त्याचा कन्वर्स इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं नाही, पुस्तक समोर ठेवा, लक्षात येईल. सिंपल आहे. जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर तशा प्रकारचं इक्वेशन हायपोटेनसचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो. हे पायथागोरस थेरम आहे. आणि मग त्याच्या कन्वर्स मध्ये लक्षात घ्या, जर ट्रायंगल, फक्त ट्रायंगल म्हणतो, इन ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड, आता हायपोटेनस म्हणता येणार नाही कारण मी काय म्हणतो इन ट्रायंगल, फक्त ट्रायंगल मध्ये ह्या तीन साइड पैकी एका साइडचा स्क्वेअर इन ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड, कोणती साइड, जर एका साइडचा स्क्वेअर हा स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the sum of the squares of other two sides, then triangle is right angle triangle. तेव्हा ट्रायंगल राईट अँगल असतो हे इथे प्रूव्ह करायचं आहे. मग दिलेलं काय आहे, ट्रायंगल आहे फक्त इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल मध्ये एका साइडचा स्क्वेअर, समजा आपण गृहीत धरू AC साइडचा स्क्वेअर हा इक्वल असेल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजेशी. हे टू प्रूव्ह होता आपला थेरम मध्ये, पण हा गिवन आहे. आता थेरम मध्ये ट्रायंगल राईट अँगल होता, आपण हे प्रूव्ह केलं. आता इथे हे गिवन आहे आणि मग काय प्रूव्ह करायचंय की हा ट्रायंगल तेव्हा नक्कीच राईट अँगल असतो जर एका साइडचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरजेशी इक्वल असेल तर नक्कीच तो ट्रायंगल राईट अँगल असतो. हे आपलं टू प्रूव्ह आहे, ज्याची सिद्धता इथे आपल्याला अभ्यासायची आहे. आणि मग तेव्हा हा ट्रायंगल ज्याचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोघांच्या बेरजे एवढा असतो, तो त्याची अपोजिट अँगल, याचा स्क्वेअर ह्या दोघांच्या बेरजे एवढा असतो, दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो या AC स्क्वेअरचा, म्हणजे ही जी साइड आहे याच्या अपोजिट अँगल हा राईट अँगल असतो. हे आपल्याला कोणताही अँगल राईट अँगल असतो असं प्रूव्ह करायचं नाही. तर ज्या वन साइडचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे त्या साइडची अपोजिट अँगल, या साइडचा अपोजिट अँगल ABC हा नक्कीच राईट अँगल असतो, म्हणजेच 90 डिग्रीचा असतो. हे आपलं टू प्रूव्ह आहे. याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. बघा याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये एक दुसरा ट्रायंगल काढायचा आहे आपल्याला.
या ट्रायंगलशी सारखा दिसणारा दुसरा एक ट्रायंगल काढून आपल्याला याची प्रूफ द्यायची आहे. आणि मग दुसरा ट्रायंगल काढताना लक्षात घ्या काही कंडिशन्स लक्षात घेणं आवश्यक आहे. ही जी साइड आहे या BCC इक्वल दाखवायची आहे, काढायची आहे. ही जी साइड आहे या ABC इक्वल काढायची आहे. समजा हा ट्रायंगल PQR आहे असं गृहीत धरू आणि या ट्रायंगल मध्ये मात्र Q हा अँगल राईट अँगलच काढायचं आहे. कन्स्ट्रक्शन मधला हा ट्रायंगल आहे, हा गिवन ट्रायंगल नाही आहे, लक्षात घ्या. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं होतं आपण? ड्रॉन ट्रायंगल PQR इन विच, ज्यामध्ये काय काढायचं बघा, AB इक्वल टू काढायचंय BQ शी, त्याच्यानंतर BC इक्वल काढायचंय QR शी आणि हा अँगल PQR हा किती डिग्रीचा काढायचा आहे? 90 डिग्रीचा. बघा हा ट्रायंगल काढताना 3 कंडिशन्स महत्त्वाचे आहेत. PQ इक्वल काढायचं AB शी, QR इक्वल काढायचं BC शी आणि हा Q जवळचा अँगल किती डिग्रीचा काढायचा आहे? 90 डिग्रीचा. थोडक्यात कन्स्ट्रक्शन मध्ये जो ट्रायंगल आपण घेतलो तो नक्कीच कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे? मग राईट अँगल ट्रायंगल आहे. तसा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केलो. आणि मग जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर आपण आत्ताच पायथागोरस थेरम शिकलो बघा. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री असा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलो. या ट्रायंगल PQR मध्ये PQR अँगल आपण कसा कन्स्ट्रक्ट केलो? 90 डिग्रीचा. आणि मग जेव्हा ट्रायंगल 90 डिग्रीचा असतो तेव्हा पायथागोरस थेरम नुसार त्यातला हायपोटेनसचा स्क्वेअर, राईट अँगलच्या अपोजिट साइडचं नाव आहे PR, याचा स्क्वेअर हा PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर या दोघांशी इक्वल असतो. आपण याला इक्वेशन 1 म्हणू आणि याचं रिझन आहे पायथागोरस थेरम, जे आत्ता शिकलोत आपण. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो बाय पायथागोरस थेरम. बघा आपण कन्स्ट्रक्शन काय केलं, हा PQ कोणाशी इक्वल काढलो? AB शी. मग मी इथे PQ च्या ऐवजी AB सबस्टिट्यूट करतो आणि PQ चा स्क्वेअर आहे म्हणून AB चा स्क्वेअर. QR कोणाशी इक्वल काढलं? BC शी. आणि QR स्क्वेअर आहे म्हणून इथं मी BC स्क्वेअर लिहू शकतो. आणि हे असं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याचं कारण तशा प्रकारचं आपण कन्स्ट्रक्शन केलं. रिझन आहे कन्स्ट्रक्शन. आणि मग बघा आता PQ ची व्हॅल्यू AB स्क्वेअर ठेवलो, QR स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण BC स्क्वेअर ठेवलो. आता जर आपण गिवन कडे पाहिलो तर यामध्ये इथं असं दिलेलं आहे की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हा इक्वल आहे कोणाशी? AC स्क्वेअर शी, असं गिवन आहे. मग हे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इथं आलेलं आहे. आपण गिवन नुसार याची व्हॅल्यू काय ठेवू शकतो? AC स्क्वेअर. बघा याची व्हॅल्यू आपण AC स्क्वेअर ठेवलो. या स्टेपचं कारण आहे गिवन. इथे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज ही AC स्क्वेअर एवढी असते असं गिवन दिलेलं आहे. म्हणून आपण या बायनोमियलची व्हॅल्यू AC स्क्वेअर ठेवलो आणि ही व्हॅल्यू कोणाची आलेली आहे? लेफ्ट साइड आहे PR स्क्वेअर. बघा आणि मग हे दोन्ही स्क्वेअर आहेत, यांचे जर स्क्वेअर रूट घेतलो तर आपण PR इज इक्वल टू AC असं हे इक्वेशन मिळतं. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये या ट्रायंगलची साइड PR इक्वल मिळाली आपल्याला या ट्रायंगलची साइड ACC. मग काय सांगू शकता या दोन ट्रायंगल बद्दल? बघा हे जे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलं होतं आपण यामधला PQ कोणाशी इक्वल आहे? ABC. यामधला QR कोणाशी इक्वल आहे? BCC. बरोबर आहे. आणि हा PR कोणाशी इक्वल आला? ACC. हे दोघं कन्स्ट्रक्शन मध्ये आणि हे प्रूव्ह केलं होतं आपण. म्हणजे काय झालं, या दोन ट्रायंगलचे तीनही साइड कॉन्ग्रुएंट झाले. AB इक्वल टू PQ,
BC इक्वल टू QR आणि PR इक्वल टू AC. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचे तिन्ही साइड कॉन्ग्रेट झाले. आणि जेव्हा एखाद्या ट्रायंगलचे तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचे पेर कॉन्ग्रेट होतात तेव्हा ते दोन ट्रायंगल यस 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 साइड 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 टेस्टनुसार कॉन्ग्रेट होतात. म्हणून ट्रायंगल ABC कॉन्ग्रेट म्हणतोय मी इज कॉन्ग्रेट टू ट्रायंगल PQR बाय साइड साइड टेस्ट. हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रेट झाले. काय करायचं आपल्याला विसरायचं नाही. काय दाखवायचंय की हा अँगल राईट अँगल असायला पाहिजे. हा अँगल 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. हा ABC अँगल या ट्रायंगलच्या कोणत्या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल आहे? अँगल PQR चा हा अँगल ABC म्हणजेच Q चा हा अँगल B करस्पॉन्डिंग अँगल आहे. दोन ट्रायंगल आपण आता कशी दाखवलो? कॉन्ग्रेट दाखवलो. कोणत्या टेस्टनुसार? साइड साइड साइड. आणि जेव्हा ट्रायंगल कॉन्ग्रेट होतात तेव्हा त्याचे रिमेनिंग एलिमेंट पण कॉन्ग्रेट होतात. म्हणून हा अँगल B कॉन्ग्रेट होईल अँगल Q शी. आणि आपण कन्स्ट्रक्शन करताना अँगल Q किती डिग्रीचा घेतलो? 90 डिग्रीचा. आणि मग Q शी जर B इक्वल आहे असं दाखवत असलो आपण तर नक्कीच B पण 90 डिग्रीचाच होतो. म्हणजेच अँगल ABC हा 90 डिग्रीचा होतो. म्हणून therefore अँगल ABC जो फाइंड करायचा आहे तो इक्वल आहे अँगल PQR शी. आणि अँगल PQR मात्र कन्स्ट्रक्शन नुसार किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. थोडक्यात जो आपला टू प्रूव्ह होता ज्यामध्ये अँगल ABC 90 डिग्रीचा दाखवायचा आहे जे आपण दाखवतो हा आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. बघा हे प्रूव्ह करताना काय दिलं होतं आपल्याला? एक फक्त ट्रायंगल होता, राईट अँगल नव्हता. राईट अँगल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग हा फक्त ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये या एका साइडचा स्क्वेअर AC चा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरज एवढा जर असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल असतो हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण यासारखा दुसरा एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलो. या कंडिशननुसार AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR आणि अँगल Q मात्र 90 डिग्रीचा काढलो. आणि मग हा ट्रायंगल राईट अँगल असल्यामुळे याच्यामध्ये पायथागोरस अप्लाय केलो. तिथे बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आणि मग PQ इक्वल आहे ABC म्हणून AB किंमत ठेवलो. QR इक्वल आहे BC म्हणून BC किंमत ठेवलो. आणि मग या बायनोमियलची किंमत गिवन नुसार AC स्क्वेअर ठेवलो. मग PR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर आलेला आहे. स्क्वेअर रूट घेतलो तर PR इक्वल टू AC आला. याचा उपयोग करायचा आहे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रेट दाखवण्यासाठी. दोन साइड तर आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्शन नुसार कॉन्ग्रेट दाखवलो. मग तिसरा साइड पण कॉन्ग्रेट मिळाला. म्हणून हे दोन ट्रायंगल साइड 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 टेस्ट नुसार कॉन्ग्रेट झाले. आणि ट्रायंगल कॉन्ग्रेट झाले तर रिमेनिंग एलिमेंट कॉन्ग्रेट होतात. म्हणून हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रेट आहेत. मग आणि ज्यामध्ये हा अँगल आपण 90 डिग्रीचा घेतलो कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणून हा ABC अँगल सुद्धा 90 डिग्रीचा मिळाला. इथे आपले प्रूफ पूर्ण झालेले आहे. म्हणून असं म्हणतात इन ट्रायंगल, फक्त ट्रायंगल, इन ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स then triangle is right angle triangle. म्हणजे ABC राईट अँगल दाखवलो म्हणजेच ट्रायंगल हा राईट अँगल झाला. इथे प्रूफ पूर्ण झालेले.